गरम करते म्हणून समजत नव्हतं का? मग आता चालले गडबड तुमची सारी. चहा कर चहा कर चहा कर, मी म्हणलं होतं तुम्हाला चहा ठेवला म्हणून. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठले आणि चालले पहिले झाड झुड करणं. उठल्याबरोबर पहिले झाडू घेणं लागतं हातामध्ये. नमस्कार, आपल्या DNA हिंगोलीकर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज सकाळची वेळ आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी सकाळी उठले आणि चहा ठेवायला घेतला मी. आणि हे सगळे जण कुठं गेले? ब्रश करायचं सांगितलं होतं मी, काय माहीत कुठं गेले. या रूममध्ये गेले काय काय माहिती. या रूममध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही बघा. बाहेर पण नाही. आता तिकडं समोरच्या रूममध्ये आहे का बघते मी. लयच कटाळा आणला बाई आहे ना, पटपट आवरायचं का काही तर आवरतच नाही. तर चला मी एकदा समोर बिन बघून घेते. इकडं पण नाही. आता वरती जाऊन बघते मी. बघा ते ना लय कंटाळा आणला. पटपट सकाळी आवरायचं का नाही, आवरतच नाही पटपट. मग परेशानी होते. तुमचा चहा पाणी झाली का नाही? तुमच्याकडे पाऊस पडला का? रात्री आमच्याकडं पाऊस झाला ना, त्यामुळं मला उठायला पण उशीर झाला. कारण सकाळी 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 एवढी थंडीगार हवा होती, त्यामुळं एवढी झोप लागली की पायाचं काम हे इकडे येऊन खेळायला लागलेत. ब्रश करायला सांगितलं होतं ना तुम्हाला. मी किती वेळची शोधते तरी तुम्ही दिसायचं काम नाही. आणि तुम्हाला ब्रश करायचं सांगितलं होतं, तुम्ही वरती येऊन उभे राहिले. पाऊस पडला, मस्त थंडगार वातावरण झालं. काय थंडगार वातावरण झालं म्हणता? मग काय तर पहा बरं. आणि इतका वेळ झाला आणि तुम्ही इकडे येऊन बसले. मोबाईल घेऊन का आली सकाळी? अहो तुम्ही तर चहा ठेवायला सांगितलं होता ना, मी चहा ठेवला होता. चहा ठेवला? मग 10-15 मिनटं झाले. चहा ठेव तर मी ठेवून दिला. आणि आता चहा कोणा पिचा? तू ब्रश केला का? नाही. मग चहा कोणासाठी ठेवला? चहा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. चहा ठेवला ते चहा का आधीच नाही तर मग तुम्ही तर म्हणले होते ते थंड झाला ना, की मग पुन्हा गरम चहा ठेवला मी खाली. थंडा पण झाला. आता गरम करून देणार नाही मी. थंडा पिऊ आम्ही आता मस्त. चला प्या. पण लय थंडगार वातावरण झालं हो इकडं मला. फरक पडला. चला मग आता मला पण जा वाटेल ना, थंडगार हवा ते मस्त वाटायला लागलं. आता मी काही जाणार नाही खाली. ते चहा तुम्ही पिऊन घ्यायचा. मग तुमच्या हाताने ठेवला काऊन नाही? मग मला तर ठेवायला सांगितला होता. करा मग. आता बसते मी इथंच. पहा आमचं वातावरण.